Recording in तर progress. आता आपण लोकांचे पुनर्वसन जे बघणार आहोत तो आपत्ती व्यवस्थापन या नावाने तिकडं GS4 मध्ये सुद्धा टॉपिक आहे. तर दोन्ही एकत्रित कव्हर करतोय आपण. आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण प्रतिबंध दिन 13 ऑक्टोबर महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. 26 जुलै हा जो दिवस आहे तो कशासाठी फेमस आहे, तर मुंबईला सगळ्यात मोठं पूर आला होता. तर त्याच्यावर त्यांनी सेंटीमीटर किती पाऊस झाला होता ते सुद्धा विचारलं होतं. तर आता सध्या आपली जी घटना घडलेली आहे म्हणजे या वर्षात, तर इर्षाळवाडीचे, तर त्याला पण ते कारण विचारू शकतात किंवा किती मृत्यू झाले. तर ते लिस्ट आहे ते आपण शेवटी दिलेले, ते लिस्ट शेवटी आपण व्यवस्थित बघूया. तर आता बघूया आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण प्रतिबंधन दिन 13 ऑक्टोबरला आहे आणि जे 2022 ची थीम होती ती आपल्यासाठी महत्वाची आहे. अर्ली वॉर्निंग and early action for all. आता पुराची किंवा वादळाची वॉर्निंग सिस्टीम आपण चांगली करू शकतो, पण दरडच्या बाबतीत ते शक्य नाहीये, कारण दरड अचानक खाली येत असते. ॲव्हलांच कसं येतो त्या पद्धतीने दरड अचानक खाली येते. फक्त आपल्याला सध्या विषयी सगळ्यात महत्वाचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला की त्यांना आपल्याला रिलोकेट करता येईल, त्यांचं पुनर्वसन किंवा त्यांचं विस्थापन दुसऱ्या ठिकाणी करता येऊ शकतं. आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती कमी करण्याचे दशक 90 ते 99 हे पण लक्षात ठेवा. आता जे आपत्तीचं क्षेत्र आहे किंवा आपत्ती निवारण व्यवस्था आहे, महाराष्ट्रात बघितलं तर CM ऑफिसला जोडून असतं ते, आणि केंद्रात जर बघितलं तर गृह मंत्रालयाला जोडून असतं. गृह मंत्रालयाअंतर्गत आपत्ती व्यवस्थापनाची कामं चालतात, तर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंडर ते असतं. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 त्याची अंमलबजावणी आणि NDRF ची अंमलबजावणी या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली चालते. जी सिपंत कमिटी होती त्यांनी काय सांगितलं की आपत्ती व्यवस्थापनासाठी सेपरेट मंत्रालय असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्यात स्पेसिफिक माणसं नेमता येतील आणि काम पण एकदम स्पेसिफिक होईल. आता यासाठी महत्वाचं धोरण आहे 2009चं धोरण. 2009चं धोरण काय म्हणते तर आपत्ती प्रवण क्षेत्राचे त्यांनी खालील प्रमाणे जे पर्सेंटेज आहेत ते अधोरेखित केले. भारतात एकूण क्षेत्रापैकी 58.6% जे क्षेत्र आहे ते भूकंप प्रवण आहे. तसं पाहिलं तर हिमालयाच्या आसपास जे पट्टा जातो तिथून सगळ्यात जास्त भूकंप होतात, मात्र दख्खनच्या पठारावर सुद्धा मोठे भूकंप झाले. उदाहरणार्थ किल्लारी असेल, कोयना असेल किंवा मग भुज असेल. भुज नंतर तर सगळे जे IS कोड आहेत, बिल्डिंगचे कोड आहेत ते पण रिवाइज केले. मात्र 58.6 मध्ये जास्त भूकंप होऊ शकतो. सगळ्यात जास्त सुरक्षित दख्खनचं पठार मानलं जातं. नंतर पूर प्रवण क्षेत्र 40% भाग आहे, वनवा प्रवण क्षेत्र 21.4% आणि दुष्काळ प्रवण क्षेत्र 68%. आता हे धोरणानं सांगितलेलं आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या रिपोर्टनुसार हे प्रमाण बदलू शकते. कुठला सर्वे असेल तर त्यानुसार ते प्रमाण परत बदलेल, मात्र आपण धोरणानुसार बघतोय. आता आपत्तीचं प्रतिबंध करणं किंवा त्याचं मिटिगेशन करणं यासाठी पारंपरिक पद्धती आणि तंत्रज्ञान या दोन्हीचा वापर करणं आवश्यक आहे. प्रतिबंध कधी करायचा यायच्या आधी आणि मिटिगेशन कधी करायचं ज्यावेळेस आल्यानंतर त्याचं तीव्रता कमी करायचा प्रयत्न करायचा. उदाहरणार्थ आता समजा दरड कोसळत असेल तर त्याला फेन्सिंग लावून घ्यायची. जर तुम्ही पुणे मुंबई महानगर हायवेवरनं जात असाल एक्सप्रेस वेवरनं तर बाजूला जाळ्या लावलेल्या दिसतील तुम्हाला. जर एखाद्या दरड कोसळली तर तिथं अडकतील, ते डायरेक्ट रस्त्यावर येणार नाहीत. आणि समजा हे आता NDRF ची टीम पुण्यात ठेवलेली आहे. काल आपल्याकडे आपत्ती झाली म्हणजे काल म्हणजे या काही दिवसापूर्वी रायगडला, तर ती NDRF ची टीम रात्री 3-4 वाजता तिथं पोहोचली. तर NDRF त्यासाठी आपण मिटिगेशनसाठी तयार ठेवतोय. नंतर आपत्ती व्यवस्थापनाकरता इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क पाहिजे, कारण हे काम जर इन्स्टिट्यूशनल पद्धतीने केलं तर मग ते प्रभावी होऊ शकतं. विकास प्रक्रियेत आपत्ती व्यवस्थापन हा महत्वपूर्ण घटक असला पाहिजे. संशोधन आणि नाविन्यतेचा म्हणजे इनोव्हेशनचा वापर केला पाहिजे आणि त्यासाठी आपत्ती करता पूर्वतयारी, प्रतिबंध आणि उपशमन या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. या धोरणावर आधारित महाराष्ट्र सरकारने हे लक्षात ठेवा 2016 आपलं आपत्ती व्यवस्थापन धोरण घोषित केलेलं आहे. म्हणजे 2009 केंद्राचं आणि त्याला 2016 महाराष्ट्राचं. इथं वरच्या साईडला लिहून घ्या. जर तुम्हाला आतापर्यंत नाही विचारलेलं पण कदाचित विचारलं जाऊ शकतंय. महाराष्ट्राचं धोरण पण महत्वाचं आहे.
दोन्हीकडे कामाला येणार आहे. हा टॉपिक इकडे 4-5 मार्काला आहे, तिकडे 4-5 मार्काला आहे, म्हणजे 10 मार्काला टॉपिक आहे हा. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदा, ह्याची तारीख लक्षात ठेवा. 23 डिसेंबर 2005 ला पारित केला आणि 1 जानेवारी 2006 पासून तो जम्मू काश्मीर सहित पूर्ण भारतात त्याच वेळेस लागू करण्यात आला होता. आता सध्या तर बऱ्यापैकी कायदे लागू झालेत, पण त्यावेळेस खूप कायदे जम्मू काश्मीरला वगळून असायचे. मात्र हा आपत्ती व्यवस्थापन कायदा तत्कालीन परिस्थितीत सुद्धा जम्मू काश्मीर सहित लागू केला होता. आता या कायद्यामध्ये 11 प्रकरण आणि 79 कलम आहेत. आता आपत्ती व्यवस्थापनाची जी रचना असेल ती 3 स्तरीय असेल असं सांगितलंय. सगळ्यात वर काय असेल, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. आता बघा, तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी कायम लक्षात ठेवा, काउन्सिल जर आला शब्द ना, तर तिथं साधारण मंत्री किंवा कुठले तर जे लोकप्रतिनिधी आहेत ते अध्यक्ष असतात, आणि प्राधिकरणाला म्हणजे ऑथॉरिटीला शक्यतो सरकारी अधिकारी असतात, प्रशासन अध्यक्ष असतं. मात्र हे अपवाद आहे. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीला नॅशनल म्हणजे राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान आहेत, हे महत्वाचं आहे. राज्य स्तरावर जी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे तिथं मुख्यमंत्री आहेत. मात्र जिल्हा स्तरावर मात्र जिल्हाधिकारी आहेत, पालकमंत्री नाहीत. हे स्टार करून लक्षात ठेवा. इथं तुम्हाला गणवू शकते, इथं मुख्य सचिव देतील, इथं कॅबिनेट सेक्रेटरी देतील. तर असं नाहीये. प्राधिकरणाचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान आहेत, राज्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते जिल्हाधिकारी आहेत. हे लक्षात असू द्या. आता आपत्ती निवारणासाठी जी पहिली जागतिक परिषद भरली 1994 ला, ती कुठे भरली? योकोहामा, जपानला. दुसरी जागतिक परिषद 2005 ला आहे, आणि तिसरी 15 ला आहे. पहिली योकोहामा जपान, दुसरी आहे ती कोब. इथं योकोसे लक्षात ठेवा, योकोसे नाव. योकोसे 94, 2005 आणि 15, किंवा 94, 5, 15 असं लक्षात ठेवा. आता ह्याच्यानंतर आपण 10 वर्षाचा म्हणजे 5 ते 15 असा 10 वर्षाचा फ्रेमवर्क स्वीकारण्यात आला, 5 ते 15. आणि इथं जो पुढचा फ्रेमवर्क आहे तो 15 ते 30 असा 15 वर्षासाठी स्वीकारण्यात आलाय. योकोसे, योकोहोमा, कोब, कोब ह्युगो जपानमध्ये या परिषदेत ह्युगो फ्रेमवर्क स्वीकारण्यात आला. कोब ह्युगो जपानमध्ये ह्युगो फ्रेमवर्क आपत्ती निवारणासाठी हा आराखडा होता. त्यामध्ये काय सांगितलं तर आपत्तीची जोखीम कमी करण्यासाठी इन्स्टिट्यूशनल सपोर्ट द्यायचा, जोखीम ओळखण्यासाठी त्याचं मूल्यांकन म्हणजे असेसमेंट करायचं, आणि अर्ली वॉर्निंग सिस्टीम म्हणजे पूर्वसूचना प्रणाली विकसित करायची. रिसर्च अँड इनोव्हेशनचा खूप महत्वाचा रोल आहे त्याच्यामध्ये. जसं उदाहरणार्थ आता ज्यावेळेस दरड कोसळते किंवा एखादा दगड जर ठिसूळ असतात तर तिथं ग्राफ्टिंग वगैरे केली जाते, आतमध्ये सिमेंट इन्सर्ट केला जातो. तुम्ही कधी घाटातनं जाताना बघा, असे होल पाडून त्याच्या आतमध्ये कॉन्क्रीट भरलेलं असतं, ते दरड पडू नये म्हणून. कॉन्क्रीट टाकल्यामुळे त्याची स्ट्रेंथ आहे ते वाढते. तर त्या पद्धतीने रिसर्च इनोव्हेशन करू शकतं, आपत्ती जोखीम बनवून काढून आपत्तीची तीव्रता कमी करायची. आता उदाहरणार्थ इथं पानशेतचं प्रकरण झालं होतं. ज्यावेळेस ते धरण फुटलं होतं त्यावेळेस मागचं धरण फुटल्यानंतर पुढच्या धरणावर लोड आला, परत खडकवासला सुद्धा फुटल असं वाटत होतं. आणि जर एकदम फुटलं असतं तर मोठ्या प्रमाणात अख्खं पुणेच वाहून गेलं असतं. त्यात काही पुण्यातल्या पेठांना त्याची जळ बसली. आता तुम्ही जर जाल पुण्यात इथं डेक्कनच्या आसपासला, तर तिथं जे जुन्या बिल्डिंग आहेत तिथं पूर रेषा असं काढलेले काही बिल्डिंगवर, तिथपर्यंत पाणी आलतं, 2-2 मजलीपर्यंत पाणी गेलं होतं. मग त्यावेळेस आर्मीला बोलवलं होतं. आता तीव्रता कमी करायची तर काय केलं आर्मीनं, आता पण तुम्ही खडकवासल्याला जाऊन बघा, एक साइड आहे ना तिथं जे स्फोटक वापरतात आपण युद्धात, ते स्फोटक लावून एक साइड फोडली आणि पाणी सोडलं. आणि पानशेत फुटल्यामुळे जोरात लोंढा येत होता, आणि त्या लोंढ्यानं परत खडकवासला पण फुटलं असतं. आणि ते साखळी धरण आहेत, एक धरण भरलं की पुढचं धरण भरते, असं एका रेषेत असणारे धरण आहे ते. मग हे धरण जर पूर्ण फुटलं असेल तर ह्याच्यावर लोड आला तर हा एका साईडनं फोडण्यात आला आणि ह्याला पाण्याला वाट करून देण्यात आली. जर हा पण फुटला असता तर मग मोठा प्रदेश वाहून गेला असता. त्यामुळं आपण तीव्रता कमी करण्यासाठी तिथं गोष्टी आधीच ठरवलेल्या असतात. आणि त्यानंतर समजा आता पाऊस जास्त पडत असेल तर मग तिथं पाणी किती सोडायचं हे सुद्धा ठरलेलं असतं. जर समजा आत्ताच 80% धरण भरत असेल आणि पुढे 2-3 महिने शिल्लक असतील तर मग ते 70% पर्यंत ठेवायचं. असं प्रत्येकाची
लिमिट आहे त्या धरणाची, कुठल्या महिन्यात किती पातळी असली पाहिजे. त्यासोबतच आपत्ती प्रतिसाद व्यवस्था सक्षम करणे. आता एनडीआरएफला हेलिकॉप्टर, विमान किंवा त्याचे जे व्हेकल्स वगैरे आहेत ते कायम तयार ठेवलेले आहेत. उदाहरणार्थ जसं आपल्या अग्निशमन दलाच असतं, आणि समजा वन विभागात असेल तर तिथं फायर सीझन असतो जानेवारी ते जून पर्यंत. आता पाऊसला वनवा लागण्याचं कारण कमी आहे, कारण सगळं ओलं आहे, त्यामुळे वनवा आता शक्यतो लागत नाही. तर त्यावेळेस आपल्याला आपत्ती व्यवस्थापन सक्षम करता येईल. तर हे या फ्रेमवर्क मध्ये सांगितलं होतं. योकोसेमध्ये तिसरं काय, सेंदाई. सेंदाई 15 ते 30 या 15 वर्षासाठी आराखडा स्वीकारण्यात आला. याच्यामध्ये 4 प्रायोरिटी सांगितलेले आहेत आणि 7 लक्ष सांगितलेले आहेत. ते लक्षात ठेवायची काय गरज नाहीये. आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ही संस्था महत्वाची आहे. 2003 ला स्थापना केलेली आहे, यादी राष्ट्रीय व्यवस्थापन केंद्राची पुनर्रचना करून. आता हे जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे त्याचे अध्यक्ष गृहमंत्री आहेत. कारण काय, तर गृह मंत्रालयाकडेच आपत्ती व्यवस्थापनाचा पूर्ण चार्ज देण्यात आलेला आहे. गृह सचिव जे असतील, होम सेक्रेटरी, हे त्याचे उपाध्यक्ष असणार आहेत. गृहमंत्री अध्यक्ष आणि गृह सचिव हे उपाध्यक्ष आहेत. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात ते प्रशिक्षण आयोजित करतात आणि मनुष्यबळ विकास सुद्धा काम करतात. प्रशिक्षण आयोजित करणं आणि मनुष्यबळ विकासाचं काम करणं. त्यासोबतच आता ह्याच्यामध्ये तुम्हाला संस्था म्हणल्यावर काय असणार आहे, ते ट्रेनिंग तर देणारच आहे. त्यासाठी अभ्यासक्रम आणि आराखडा तयार करतील. आता पुणे विद्यापीठात आहे ना एक पीजी डिप्लोमा आहे डिझास्टर मॅनेजमेंटचा. तर ह्यासाठी जो अभ्यासक्रमाचे जे स्टँडर्ड्स असतील ते विद्यापीठ तयार करतं, मात्र त्याचे जे मेन आराखडा आहे तो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटनं तयार केलेला आहे आणि तो त्यांना घालून दिलेला असतो. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही फर्स्ट एड कशा पद्धतीने द्यायचे, जर एखादी आपत्ती आली, समजा भूकंप झाला, तर कशा पद्धतीने त्यांना बाहेर काढायचं. नाहीतर काढताना काय होईल, जर चुकीची पद्धत वापरली तर आतमध्ये जे दबलेले आहेत ते काढण्याच्या पद्धतीनेच मरून जातील आतल्यात. त्यांना ती पद्धत आहे, त्या पद्धतीने ते काढतात डिटेक्ट करून. आपत्ती निवारणासंदर्भात जागरूकता निर्माण करणे आणि याविषयी पुस्तक आणि ग्रंथ प्रकाशित करणे. आता आपत्ती व्यवस्थापनामध्ये पण कसं होतं, 27च्या आसपास लोक सापडली, म्हणजे त्यांचे डेड बॉडी सापडले आपल्या इरशाळवाडीमध्ये. त्यानंतर आता 4-5 दिवस झाले होते आणि 5 दिवसात जिवंत राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्यांनी कामच बंद करून टाकलं, कारण पाऊस कंटिन्यू चालू होता आणि आतले सगळे सडलेल्या अवस्थेत मृतदेह होते. त्यामुळे अजून रोगराई वाढत होती. त्यामुळे आता त्यांना डायरेक्ट मृत घोषित करण्यात आला. आता हा निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडे, आपल्याकडे राज्य आपत्ती व्यवस्थापन निवारणचे जे अथॉरिटीचे प्रमुख आहेत सीएम कडे. तर सीएमने तो निर्णय घेतला आणि तिथं आता त्यांनी थांबून दिलं 5 दिवसानंतर. 5 दिवस त्यांनी खोदकाम केलं. म्हणजे जे बाकीचे होते, म्हणजे 60 ते 70च्या दरम्यानचे, त्यांना डायरेक्ट मृत्यू घोषित करून त्यांना मदत देण्याचं घोषित केलं. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल, आता हे खूप महत्वाचं आहे. एनडीआरएफ ना ह्याच्यामध्ये एक क्रांती आणलेली. 2006 ला याची स्थापना झाली होती. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार त्याला वैधानिक दर्जा आहे. मुख्यालय नवी दिल्लीला आहे आणि याचं जे ब्रीद आहे, आपदा सेवा सदैव, आपत्ती काळात हे सदैव तयार असतात. ह्याची जी अकॅडमी आहे ती सुरादेवी नागपूरला आहे. एनडीआरएफची अकॅडमी कुठे आहे, सुरादेवी नागपूरला. सध्या 12 बटालियन 13,000 पेक्षा जास्त असतील जवान कार्यरत. आता प्रमुख दरवेळेस बदलतात, लक्षात ठेवायची गरज नाही. एनडीआरएफ देशातील आपत्ती दरम्यान मदत आणि पुनर्वसनचं काम करते. सगळ्यात आधी जर पोहोचायचं काम असेल तर ते एनडीआरएफचं असते. केंद्रीय पोलीस दलातील जवान डेप्युटेशनवर घेतले जातात. आता हे सीआरपीएफ असेल, बीएसएफ असेल, सीआयएसएफ असेल, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे, ही बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, ही सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आहे, ही इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस आहे आणि सशस्त्र सीमा बल आहे. हे तुम्हाला माहिती आहेत, आर्म फोर्सेस आहेत. आणि पॅरामिलिटरी फोर्सेस सुद्धा म्हटलं जातं. एकच मिनिट थांबा सर. तर बघा, एनडीआरएफ जे आहे, एनडीआरएफ स्पेशलाइज्ड आहे. जर कुठं आपत्ती झाली तर त्यांचं ट्रेनिंगच त्या पद्धतीने असतं, मात्र त्याला नवीन कुठले फॉर्म निघत नाहीत किंवा त्यांची नवीन भरती केली जात नाही. सध्या जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांची ट्रेनिंग झालेली असते आणि त्यामध्ये ते तज्ञ असतात. मात्र त्यांना वेगळी ट्रेनिंग दिली जाते कुठं, सुरादेवी नागपूरला. आणि तिथं ट्रेनिंग देऊन तिथं हँडपिक केले जातात. जसं एनएसजी आहे, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, ज्यांचा निशाणा चांगला आहे आणि ज्यांचं ऍक्टिव्ह आहेत, ते फिजिकली फिट आहेत, अजून त्यातले फिट जे बेस्ट आहेत, बेस्ट कॅडेटला मग ब्लॅक कॅट कमांडो किंवा मग आपल्या इकडं एनएसजी असेल,
तर कोब्रा बटालियन असेल, कोब्रा फोर्स होती ती महाराष्ट्र सरकारची नक्षलवादाविरुद्ध लढण्यासाठी. तर त्याच पद्धतीने एनडीआरएफ घेतले जाते. हे पाचचे नाव लक्षात असू द्या. एनडीआरएफ हे नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमध्ये म्हणजे पूर, दरडी कोसळणे, भूकंप, इमारत कोसळणे अशा ठिकाणी शीघ्र प्रतिसाद देण्याचं काम करते. आता सासकावा पुरस्कार हे लक्षात ठेवा. सासकावा पुरस्कार 1986 संयुक्त राष्ट्र आपत्ती जोखीम कपात कार्यालय, युनायटेड नेशन ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन आणि निप्पॉन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जातो. $50,000 आहे. UNDRR हे लक्षात ठेवा, युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन. बोला. तिकडेच आहे रिमोटचं माझ्याकडे. आता पुढे बघू आपण अजून. हा जो सासकावा पुरस्कार आहे तो राजीव शॉला देण्यात आलेला आहे. राजीव शॉ, राजीव शॉ. NIDM का एकच. 2003च आहे सर. ती ओरिजिनली 1995 ची होती सेंटर. त्याचं रिस्ट्रक्चर करून 2003ला NIDM ची स्थापना झाली. तिथे मी दिलंय रिस्ट्रक्चर करून स्थापना झालेली. मात्र त्याची जी NIDM आहे सध्याची ती 2003ला स्थापन झालेली. आता मी काय सांगत होतो तुम्हाला आता, सासकावा अवॉर्ड. तर ते जे होते ना, राजीव शॉ, राजीव असं नाव आहे त्यांचं. राजीवचं तिथं बंगालीमध्ये ब असं उच्चार केला जातो वच. तर राजीव शॉ ते जे आहे ते किओ युनिव्हर्सिटी आहे, किओ. तिथं प्रोफेसर आहेत जर्नलिझमचे जपानमध्ये. हे निप्पॉन फाउंडेशन आहे ते सुद्धा तिकडच आहे. उगवता सूर्य म्हणजे निप्पॉन. निप्पॉन कंपनी पण आहे, तुम्हाला माहित असेल, सेलचे असते निप्पॉन. $50,000 दिले जातात. आता त्यानंतर हा जो पुरस्कार आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार. आता हा सुरू झालाय ऍक्च्युअली 2019ला. पुरस्कार काय, ₹5,00,000 आणि प्रमाणपत्र जर व्यक्तीला दिला गेला तर, आणि एखाद्या संस्थेला दिला गेला तर ₹51,00,000 आणि प्रमाणपत्र. हा पुरस्कार निस्वार्थपणे आपत्ती व्यवस्थापनात अमूल्य योगदान देणारे व्यक्ती आणि संस्थेला दिला जातो. आता हा जो पुरस्कार आहे तो सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी दिला जातो. इथं जानेवारी 23 का ना, हे चुकलंय जरा. जानेवारी 23 आहे. 23 जानेवारीला दिला जातो. आता हा जो पुरस्कार होता तो 2022 पर्यंत दिलेला आहे. मी 2023चा लक्षात ठेवा. 2023ला ओडिसा स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीला देण्यात आला. तुम्ही बघितलं असेल ओडिशामध्ये वादळाचं जे मॅनेजमेंट आहे ते ओडिशा सरकारनं खूप चांगलं केलं होतं. नरेंद्र मोदी पण तिकडे गेले होते आणि त्यांनी तिथले जे नवीन पटनायक आहेत त्यांचं कौतुक केलं होतं. ओडिशा स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. त्यासोबतच कोणाला मिळालाय तो, लुंगलाई फायर स्टेशन. लुंगलाई फायर स्टेशन हे मिझोरामचं आहे. फायर स्टेशन 2021-22 मध्ये जे वादळ आले होते ओडिसामध्ये त्याचं सगळ्यात चांगलं मॅनेजमेंट ओडिशा सरकारने केलं होतं. पुनर्वसन असेल, तिथल्या लोकांना हलवून असेल, ते चांगलं केल्यामुळं ओडिशा सरकारचं जे मॅनेजमेंट आहे आपदा व्यवस्थापन विभाग त्याला
नेताजी सुभाष पुरस्कार देण्यात आला होता. आणि परत लुंगलाई फायर स्टेशन मिझोराम. आता हे पुढे जे आहे ना ते लिस्ट आहे डायरेक्ट. आता ही लिस्ट पाठच करायचे, काही वाचून घ्यायचे. प्रश्नाचं जे आधीच सांगतो तर त्यांनी डायरेक्ट तीव्रता पण विचारलेली आहे, किती तीव्रता होते, त्याच्यामध्ये किती इंटेन्सिटी होते. तर ते मर्केलीमध्ये मॅग्नेट्यूड मोडलं जातं आणि इंटेन्सिटी आहे ते आपण कशाने मोजतो, रिश्टर स्केलनं मोजतो. तर भूकंपाचं डायरेक्ट विचारलं होतं, तर ते एकदा वाचून घ्या सगळं. मी लेटेस्ट अपडेट करून देतोय. 6 फेब्रुवारी 2023 ला सगळ्यात मोठा भूकंप कोणता आलाय, तर टर्कीचा आला होता. तुर्की आणि सिरिया. आता जे महत्वाचे तिथं इमारती होत्या त्या सुद्धा ऐतिहासिक पडल्या. त्याचं तारीख पण लक्षात असू द्या, 6 फेब्रुवारी 2023. तुर्की किंवा टर्की आणि सिरिया. गाझियाना नावाचं जे क्षेत्र आहे तिथं भूकंपाचं केंद्र होतं. गाझियाना भूकंप केंद्र. आणि डेथ किती झालेले, तीव्रता त्याची होती 7.8. 7.8 रिश्टर स्केल एवढी तीव्रता असणारा भूकंप होता. आणि जवळपास 59,783 डेथ झालेत. आता ऑफिशियल आकडा आहे, खूप जास्त झाले असतील. 50,000 तुर्की मधले आणि वरचे जे आहेत ते सिरिया मधले. 50,000च्या आसपास डेथ तुर्की या देशातले झाले आणि वरचे जे 8-9 हजार आहेत ते सिरिया मधनं डेथ झाले. बाकी लिस्ट एकदा वाचून घ्या. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं जे आहे ते आता बुथचं त्यांनी एक्झॅक्ट तारीख विचारली होती. त्यानंतर खाली जे कोयनाचे होते त्याची तीव्रता विचारली होती त्यांनी, मॅक्झिमम कितीचे. तर असे प्रश्न आधी विचारलेले आहेत. एकदा लिस्ट 7-8 वेळा वाचलं तर तुम्ही जरा बरं होईल ते. त्यानंतर ज्वालामुखी. ज्वालामुखीचं जर बघायला गेलं तर सध्याची लेटेस्ट आणि सगळ्यात मोठी ज्वालामुखी जी लावा व्हायरल होता ते नोव्हेंबर 2022 मध्ये हवाई या देशात मोनालुजा. ह्याचं वैशिष्ट्य काय, तर हे जगातला सर्वात मोठा ज्वालामुखी आहे. 40 वर्षानंतर हा परत फुटला. जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी आहे. हा ज्यावेळेस ज्वालामुखी बाहेर होतो त्यावेळेस 15-15, 20-20 दिवस तो वाहत असतो. बरेच डेथ पण झाले होते गेल्या वेळेस तो जेव्हा फुटला होता त्यावेळेस. बाकी हे तुम्हाला ज्वालामुखीचे नाव आणि देश महत्वाचे. गुगलमध्ये पण विचारतात ते प्रश्न, ज्वालामुखीचे नाव आणि देश. तर हे मागचे जे इन्सिडेंट आहेत त्याच्यावरच विचारले जातात. हे पाठांतर आहेत त्यामुळे वाचून दाखवण्याचा अर्थ नाही, एकदा बघून घ्या तुम्ही. हो, या अशा पद्धतीने तुम्ही नॅशनल जिओग्राफीवर बघत पण असाल. हे जवळ जाण्याचा, जेवढे जवळ जात नाहीत ते पण बरेच लांब असतात, पण त्यांचे कॅमेऱ्याचे जे लेन्स असते ते चांगल्या पद्धतीचे असते. ज्यावेळेस ज्वालामुखी फुटतो त्यावेळेस वेगवेगळ्या टाईपचे असतात ऍसिडिक बेसिक. तुम्ही जिओग्राफीमध्ये बघितलेस की राख व धूळ बाहेर पडते आणि मग पाऊस होतो मोठा. पाऊस झाल्यानंतर ती त्यासोबत वाहत परत ती राख पूर्ण प्रदेशावर पसरते. सुनामी आता नजीकच्या काळात कुठला मोठा आला नाही, त्यामुळं जुनीच लिस्ट आहे ती एकदा बघा. त्यातली सगळ्यात मोठी जी होती ती 26 डिसेंबरची होती. बंदा अचेट किंवा बंदा असे असं वेगवेगळे नाव आहेत इंडोनेशिया. त्याच्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त लोक आपल्या भारतातले सुद्धा मृत्युमुखी पडले होते. आता भूस्खलन म्हणजे दरडी कोसळणे. आता ह्याच्यामध्ये 2 घटना महत्वाच्या आहेत, इरशाळवाडीची आणि तळीची. आणि ती माळीन वगैरे आता थोडी जुनी झालेली आहे, पण इरशाळवाडी आणि तळी माळीन 2014. त्याच्यामध्ये आधी प्रश्न येऊन गेलेला, तारीख पण विचारली होती. इरशाळवाडी लिहून घ्या. ह्याची एक्झॅक्ट तारीख माहित पाहिजे. 19 जुलै 2023. इरशाळवाडी, रायगड. रायगड. जर तुम्ही कधी
पनवेलला जी ट्रेन जाते पुण्यापासून, तर तिथनं असं एक पूर्ण टोक असणार एक असा मोठा तुम्हाला एक डोंगर दिसतो ट्रेन मधनं जाताना. तर त्याच्या पलीकडे इरशाळवाडी आहे आणि या गडाचं नाव इरशाळगड आहे. बरेच ट्रेकिंगला वगैरे दिसतात असे दोन, एक पूर्ण टोकदार एक डोंगर आहे. तुम्ही कधी ऑब्झर्व करा, त्याच्या पलीकडे गाव होतं ते. वर पाऊस पडला, ही जांभा खडक आहे आणि त्याच्यामध्ये पाणी मुरलं. दगडाच्या आतमध्ये पाणी मुरल्यानंतर ते मातीचा जो ढिगारा आहे तो पाण्यानं सॅच्युरेट झाला आणि पाण्याचा कसं लगदा तयार झाल्यानंतर ते लिक्विड फॉर्म मध्ये तयार होतं आणि ते मातीचा पूर्ण ढिगारा खाली वाहत आला आणि जी गावं होती 40 गाव होती, 40 घराचं गाव होतं, ते पूर्ण त्याच्या खाली गेलं. साधारण त्याच्यामध्ये 27 लोकांना शोधण्यात आलं, जिवंत सापडलं नाही कोण. 27 लोक मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर 78च्या आसपास जे होते ते लोक हरवलेले असे घोषित करण्यात आले होते आणि त्या सगळ्यांना मृत घोषित करण्यात आले. जे शाळेला गेले होते किंवा दुसऱ्या नातेवाईकाच्या घरी गेले होते तेवढे लोक वाचले. बाकी या सगळ्यांना मग सरकारनं मदत वगैरे दिलेली आणि त्या गावात सोबतच बाकीच्या गावाचं सुद्धा पुनर्वसन करणार असं सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरी घटना आहे तळीयाची. तळीमध्ये सुद्धा 49 मृत आणि 47 मिसिंग होते. तळीये. हा. हो. इरशाळवाडी खालापूर तालुक्यात, ते महाडमध्ये. दोन्ही रायगडचेच आहे. तळीये पण लिहून घ्या, तळीये. ही पण जुलै 2021, 23-24 जुलै मध्ये झालं. 23 जुलैमध्ये, जुलै 2021 लिहून घ्या. जुलै 2021 तारीख ह्याची विचारतील हा एक्झॅक्ट. ह्याची जर 21 तारीख पाहिजे असेल तर 22 जुलै. म्हणजे हा जो जुलैचा महिना आहे तो रायगडमध्ये खूप पावसाचा असतो. तिथं लँडस्लाईडच्या घटना घडतात 21 नंतर, आता 23. तुम्हाला वरच्या साईडला फोटो पण दाखवलेला आहे लँडस्लाईडचा. या अशा पद्धतीने माती पूर्ण खाली येते. आता इथं फक्त काही घरं गेलेले आहेत. हे जर पूर्ण ढिगारा खाली आला तर अख्खं गाव त्यामध्ये जाऊ शकते. हे माळींविषयी विचारलेलं होतं, त्याची तारीख एक्झॅक्ट विचारली होती. 30 जुलै 2014, 151 मृत्यू झाले होते. त्यानंतर पुरामध्ये महाराष्ट्रात जो मागचा सांगलीचा पूर आला होता त्याच्यावर प्रश्न विचारले होते. सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता, पण त्याला खूप जास्त टाइम झाला. आता 2019-20 19 मध्ये आला होता आणि त्याच्यानंतर इलेक्शन मध्ये त्याचा परिणाम झाला. ते कोल्हापूरमध्ये त्यावरनं तुम्हाला माहित असेल. आणि त्याला 4 वर्ष झाल्यामुळे आता कदाचित त्याच्यावर प्रश्न येणार नाही. आणि ते वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या पाऊस आहे ना, ते विचारणार किती किती सेंटीमीटर पाऊस पडला होता, कारण ती 2-3 जिल्ह्यात पडलेला पाऊस आहे. ते समिती सांगतो. 10 मेंबरची कमिटी होती ती. हा. नंदकुमार वडनेरे, वडनेरे समिती होती. ते सांगली कोल्हापूरचा जो पूर आहे तो 2019 सांगली कोल्हापूर पूर पुरले. वडनेरे समिती. वडनेरे समिती जी होती त्यांनी काय शिफारसी केल्या होत्या, तर जे पाणी आहे नद्यांचं
तर त्या नद्यांचा पाण्याचं आधी ऑडिट केलं पाहिजे. आणि जे धरणं आहेत, साखळी धरणं आहेत, आता कृष्णेवर असणारी धरणं असतील, पुढे आलीमट्टी मोठं धरण आहे, तर त्या आलीमट्टी धरणामुळे पाण्याचा फुगवटा वगैरे तयार होतो. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांशी कोऑर्डिनेशन ठेवलं पाहिजे. दोन राज्याची मिळून एक कोऑर्डिनेशन कमिटी असली पाहिजे. त्याच्यानंतर जे अवैध बांधकामं झाले त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. हा, कोल्हापूरच्या पंचगंगेच्या आजूबाजूला पण बांधकामं झालेत आणि तिकडे कोयनेला पण, कोयना मेन नदी आहे जी कृष्णेला पाणी देते. नाही तर कृष्णेला एवढं पाणी नसतं आधी. ज्यावेळेस कोयना भेटते ना कृष्णेला, त्यावेळेस त्याचं पाणी वाढतं मोठ्या प्रमाणात. तर ती वडनेरे समिती फक्त नाव लक्षात ठेवा, बाकी काय एवढं महत्वाचं नाहीये. हे जुने जे घटना आहेत तर ते कुठं घडल्या होत्या आणि त्याचं नाव काय. वादळाचं पण तसंच आहे. असं काही मोठं वादळ आता जवळपासच्या ज्यामध्ये आलेलं नाही, तरी मी त्याची लिस्ट बुस्टर मध्ये देतोय तुम्हाला. भोपाळ गॅस ट्रॅजेडीवर सुद्धा प्रश्न आलेला आहे, तारखेवर बऱ्याच वेळा विचारला याच्यावर. मी त्याला आयसो सायनेट ह्याची गळती झाली होती. चेर्नोबिल अपघात 1986 चा आहे. तो ओपन हायमर नावाचा मूवी पण आलेला आहे, तर त्या अणु संदर्भातच आहे. ते सायन्स फिक्शन आहे, एकदा वेळ भेटला तर बघा. थिएटरमध्ये बघितलेलं अजून जास्त चांगलं आहे. आठवड्यात एकदा तर बघितलंच पाहिजे. काय एवढं काय तुम्ही 24 तास अभ्यास करत नाही. आपण जे तयार केलेलं आहे ते 10 तासाचं शेड्यूल आहे, त्यातनं आठवड्यात एक दिवस वेळ मिळू शकतो. कारण जे उमेदीचा काळ आहे ते एमपीसीत चाललाय आपला. जगलं पण पाहिजे, पण सगळ्या गोष्टी मॅनेज करत. म्हणजे त्याच्यामध्ये आता सध्या मेन्स चालू आहे आपली. मेन्स चालू नसली तर 8 असा वेळ पाहिजे. 8 तास अभ्यास, 8 तास टाइमपास आणि 8 तास झोप. आता तुमचा जर परीक्षा चालू असेल तर तुम्ही 10 तास अभ्यास, 6 तास टाइमपास आणि 8 तास झोप करू शकताय. 6 तास वेळ तुम्हाला भेटते रोज. तुम्हाला त्या 6 तासाच काय पाहिजे ते करू शकता तुम्ही. 10 तासामध्ये लेक्चर आणि अभ्यास होते. इथं जरी 12 तास केलं तर इथे 4-8 तर राहतेच ना शिल्लक. 4 तास तर आहेतच. तर आता इथं हा टॉपिक संपतोय. आपण काय करू पुढं, क्वेश्चन अनालिसिस घेऊया पुढच्या.